पुढची बातमी आहे सुप्रिया सुळेंनी त्यांच्या दादाला म्हणजेच अजित पवारांना लिहिलेल्या पत्राची। आणि हे पत्र धाडण्यासाठी कारण ठरलंय एक दारूचं दुकान। काय आहे प्रकरण, पाहूया हा रिपोर्ट। रक्ताच्या नात्यातल्या भावा बहिणींवरही पत्र लिहिण्याची वेळ आली आहे, ती एका दारू दुकानामुळे। त्याचं झालं असं की सुप्रिया सुळेंनी ब्रिज कँडी परिसरातल्या वाईन शॉपमुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री असलेले चुलत बंधू अजित पवार यांना पत्र लिहिलं। शरद पवारांचं मुंबईतलं सिल्वर ओक हे घर ब्रिज कँडी परिसरातच आहे। याच परिसरातील लिव्हिंग लिक्विड्स या दारू दुकानाच्या संदर्भात ब्रिज कँडी रेसिडेंट फोरमच्या वतीनं सुप्रिया सुळेंना पत्र देण्यात आलं। मद्यपींच्या असभ्य वर्तनामुळे परिसरातील नागरिकांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी अजितदादांकडे केली आहे। सुप्रिया सुळेंच्या पत्रात काय आहे पाहूयात। शाळेजवळ आणि रुग्णालयाजवळ दारू विक्री सुरू आहे। दारूचं दुकान सकाळी 10 ते रात्री 11 पर्यंत सुरू असतं। दारूची बेकायदेशीर विक्री, अशातच बाजूला देशी दारूचं दुकान। दारू घेण्यासाठी वाहनांची गर्दी होते। मद्यपी नशेत महिलांची छेडछाड करतात। वारंवार भांडणं आणि मारामाऱ्यांमुळे पोलीस पाचारण करावे लागतात। रहिवाशांनी सहीचं पत्र देऊनही अद्याप कारवाई नाही। खासदार सुप्रिया सुळे यांना राज्य उत्पादन शुल्क आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून ब्रिज कँडी हॉस्पिटल जवळच्या एका दारूच्या दुकानाची तक्रार केली आहे। मी सध्या ब्रिज कँडी हॉस्पिटल जवळ आहे। या परिसरामध्ये लिव्हिंग लिक्विड्स नावाचं हे दारूचं दुकान आहे आणि यामुळे सध्या प्रचंड प्रमाणामध्ये स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय असं या स्थानिकांचं म्हणणं आहे। पिकॉक पॅलेस नावाची ही बिल्डिंग आहे आणि या इमारतीमध्ये हे दुकान आहे। या दुकानाच्या रहिवाशांना आता तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यांना तत्काळ या दुकानावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। हम लोग ब्रिज कैंडी रेजिडेंट्स फोरम के हैं, तो अपने ग्रुप पे बहुत सारे कंप्लेंट्स आ रहे हैं कि लिविंग लिक्विड्स देसी दारू बेच रहे हैं। व्हेन दे वर टोल्ड दैट वी विल बी सेलिंग ओनली प्रीमियम लिक्विड इन द शॉप, वी डोंट वांट एनीवन टू लूज देयर बिजनेस, बट जस्ट विद दिस गोइंग ऑन, children are not safe, women are not safe in the area. एक बार एक मौसी समझ करो अबाउट 60-65 साल की ऐसे होगी, वो उसकी ड्यूटी चेंज हो रही थी पारसी जनरल की। मुझे पता चला क्योंकि ये लोग उनको छेड़ रहे थे और वो ऐसे टर्न लिया उन्होंने लेन में, तो मैं पीछे पीछे गई कि उनके साथ कुछ हो नहीं जाए। और फिर मुझे पता चला कि वो उनकी हॉस्पिटल शिफ्ट 8 बजे एंड होती है, तो उनको भी नहीं छोड़ा। तो आप सोचो कि यंग लड़कियां और विमेन ऑफ द एरिया में क्या उन पे क्या बीतती हो। या आधीही सुप्रिया सुळेंनी काही मुद्द्यांवर लक्ष वेधून घेण्यासाठी अजित पवारांना पत्र लिहिलेलं होतंच। अगदी महिनाभरापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिस मार्फत होणाऱ्या कामकाजाची कार्यक्षमता वाढावी यासाठीही सुप्रियाताईंनी अजितदादांना पत्र लिहिलं होतं। राष्ट्रवादीत फूट पडून ताई आणि दादा जरी वेगळे झाले असले तरी लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांना ही ऑफिशियल पत्र मैत्री सुरू ठेवावी लागेल हे खरं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।